नमस्कार. आज आपण बांधकाम क्षेत्रातल्या एका खूप महत्वाच्या तंत्रज्ञानावर बोलणार आहोत. ऑगमेंटेड रियालिटी म्हणजे AR. हो, AR. आपल्याकडे यावर काही लेख आहेत, काही संशोधन पण आहे. तर त्यातून जे महत्वाचं आहे ते आपण बघूया. नक्कीच. विचार करा, तुम्ही एखाद्या बिल्डिंग साईटवर आहात आणि भिंतीच्या आतले पाईप्स किंवा वायर्स तुम्हाला 3D मध्ये दिसत आहेत. हो, अगदी जागेवरच. हे थोडं फ्युचरिस्टिक वाटतं, पण AR हेच करतंय, नाही का? म्हणजे डिजिटल माहिती आणि प्रत्यक्ष साईट यामधला फरक कमी करतंय. बरोबर. डिजिटल मॉडेलला वास्तवात आणतं. तर मग हे AR म्हणजे नेमकं काय आणि हे काम कसं करतं? म्हणजे सुरुवातीतून करूया. हो, हे व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे VR पेक्षा वेगळं आहे असं मी वाचलंय. VR तर पूर्णपणे वेगळं जग तयार करतं. अगदी. VR मध्ये तुम्ही पूर्णपणे एका आभासी जगात असता. AR तसं नाही. अच्छा. AR काय करतं की आपलं जे नेहमीचं जग आहे, जे आपण पाहतो, त्यातच डिजिटल माहितीची भर घालतं. इट ओव्हरलेज डिजिटल इन्फॉर्मेशन. म्हणजे आपल्या दृष्टीला एक प्रकारे अपग्रेड करतं. हो, तसं म्हणता येईल. यासाठी डिजिटल डेटा लागतो अर्थात. जसं की BIM मॉडेल्स, बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेल्स किंवा मग साधे कॅड ड्रॉइंग्स. आणि मग एक खास ट्रॅकिंग टेक्नॉलॉजी लागते. ट्रॅकिंग म्हणजे ती डिजिटल माहिती, समजा एखादा कॉलम किंवा पाईप प्रत्यक्ष साईटवर बरोबर त्याच जागी दिसायला हवा, त्यासाठी ट्रॅकिंग लागतं. ते मार्कर वापरून होऊ शकतं किंवा मार्कर शिवाय, म्हणजे GPS किंवा फोनचे सेन्सर्स वापरून. ओके. म्हणजे अचूकता महत्वाची आहे इथे. खूप जास्त. आणि हे सगळं बघायचं कशावर? काही खास गॉगल वगैरे लागतात की मोबाईलवर पण चालतं? दोन्ही शक्य आहे. होलोलेन्स सारखे हेड माउंटेड डिस्प्ले म्हणजे HMDs आहेत. ते जास्त प्रभावी आहेत कारण तुमचे हात मोकळे राहतात. हो, ते सोयीचं वाटते. पण साधे टॅबलेट्स किंवा स्मार्टफोन्समुळे हे तंत्रज्ञान खरं तर जास्त लोकांपर्यंत पोहोचलंय. म्हणजे ॲक्सेसिबिलिटी वाढली आहे. हो, आणि यात सॉफ्टवेअरचा रोल खूप महत्वाचा आहे. ते मॉडेल लोड करतं, लेयर्स मॅनेज करतं. म्हणजे तुम्हाला फक्त इलेक्ट्रिकल बघायचंय की फक्त प्लंबिंग. अच्छा, फिल्टर करता येतं. हो, आणि टीममध्ये माहिती शेअर करणं म्हणजे कोलॅबोरेशन हे पण शक्य होतं. ट्रिम्बल कनेक्ट, गॅमा AR अशी काही उदाहरणं आहेत. हे खरंच खूप उपयुक्त वाटतंय. मग याचा मुख्य उद्देश काय? म्हणजे डिझाईन फक्त चांगलं समजतं की अजून काही फायदे आहेत? तुम्ही म्हणालात चुका कमी होतात. नक्कीच. सगळ्यात मोठा फायदा तोच आहे. डिझाईनची समज सुधारते, विशेषतः जिथे खूप गुंतागुंतीची रचना असते, म्हणजे MEP सिस्टम्स. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग. हो, तिथे काय होतं की कागदावर किंवा स्क्रीनवर बघताना जे लक्षात येत नाही, ते AR मध्ये जागेवर बघितल्यावर लगेच कळतं. म्हणजे संभाव्य प्रॉब्लेम्स आधीच दिसतात. बरोबर. त्यामुळे चुका टाळता येतात आणि मग जे रिवर्क करावं लागतं, म्हणजे चूक झाली की पुन्हा तोडून काम करा, तो खर्च आणि वेळ वाचतो. हे तर खूप महत्वाचं आहे. हो, कार्यक्षमता वाढते, टीममध्ये समन्वय चांगला राहतो कारण सगळे एकाच पेजवर असतात आणि सुरक्षितता सुद्धा वाढते. सुरक्षितता ती कशी? समजा भिंतीत ड्रिल करायचंय. AR मुळे आत नक्की कुठे वायर आहे किंवा पाईप आहे हे दिसत असेल तर धोका टळतो. खरं आहे. हे महत्वाचं आहे. आजकाल बांधकाम प्रकल्प किती क्लिष्ट झाले आहेत. बरोबर. आणि वेळेचं आणि खर्चाचं प्रेशर पण असतं. त्यामुळे AR सारख्या टेक्नॉलॉजीचं महत्त्व वाढतंय. काही मोठ्या कंपन्यांनी हे वापरायला सुरुवात केली आहे का? जसं तुम्ही मगाशी ट्रिम्बलचं नाव घेतलं. हो, बरेच जण वापरत आहेत. जसं ह्युंडाई किंवा देवू यांनी जहाज बांधणीसारख्या कॉम्प्लेक्स कामात हे वापरलंय. मोठे कॉन्ट्रॅक्टर्स MEP कोऑर्डिनेशनसाठी सर्रास वापरत आहेत आता. म्हणजे वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये होणारे क्लॅश आधीच कळतात. अगदी. प्लंबिंग लाईन आणि इलेक्ट्रिकल ट्रे कुठे एकमेकांना आडवे येणार आहेत हे बांधायला सुरुवात करण्यापूर्वीच दिसतं. हे सगळं ऐकायला तर खूपच छान आहे, पण आव्हानं नसतील असं नाही. काय अडचणी येतात यात? खर्च जास्त असतो का सुरुवातीला? हो, तो एक मुद्दा आहेच. विशेषतः चांगले HMDs आणि सॉफ्टवेअर सुरुवातीला महाग वाटू शकतात. दुसरी मोठी अडचण म्हणजे अचूकता. बांधकाम साईटवर कसं वातावरण असतं बघा, धूळ, ऊन, कंप. सतत बदलणारं. हो, त्या वातावरणात AR सिस्टमने सतत अचूक लोकेशन दाखवणं हे एक टेक्निकल चॅलेंज आहे. आणि उपकरणांचं काय? बॅटरी किती टिकते? ती मजबूत असतात का साईटवर वापरायला? बरोबर. बॅटरी लाईफ, ड्युरॅबिलिटी आणि अर्थातच कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग, त्यांना ते वापरायला शिकवावं लागतं. कधीकधी साध्या गोष्टी जसं खूप उन्हात स्क्रीन दिसत नाही, अशा पण अडचणी येतात. म्हणजे प्रॅक्टिकल इश्यूज आहेत अजून? आहेत, पण तंत्रज्ञान सुधारतंय त्यावर. मग याचं भविष्य काय दिसतंय?
हे कुठे जाईल पुढे? भविष्य तर खूप आशादायक आहे. AI आणि IoTच्या मदतीने AR अजून स्मार्ट होईल. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. हो, म्हणजे AR फक्त मॉडेल दाखवणार नाही, तर कदाचित साईटची प्रगती बघून स्वतःहून सांगेल की इथे काहीतरी चुकतंय किंवा पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो. अरे वा. अचूकता अजून वाढेल, मिलीमीटर लेव्हलला जाईल कदाचित. रिमोट कोलॅबोरेशन सोपं होईल, म्हणजे एखादा एक्सपर्ट जगात कुठूनही साईटवरच्या टीमला AR वापरून मार्गदर्शन करू शकेल. हे तर जबरदस्त आहे. कदाचित ड्रोन्स वगैरे वापरून ऑटोमॅटिकली साईट स्कॅन होऊन AR डेटा तयार होईल. हळूहळू हे बांधकाम प्रक्रियेचा अविभाज्य भाग बनेल असं वाटतंय. खरंच खूप मोठी क्षमता आहे यामध्ये. थोडक्यात सांगायचं तर AR मुळे बांधकाम जास्त कार्यक्षम, जास्त अचूक आणि जास्त सुरक्षित होऊ शकतं. नक्कीच. चुका टाळणं, संवाद सुधारणं, निर्णय घेणं सोपं करणं, हे सगळं आहेच. म्हणजे फक्त काम नाही सुधारणार, तर प्रक्रियाच बदलेल. बरोबर. आणि याचा परिणाम फक्त बांधकाम कसं होतं यावर नाही, तर इमारतींचे डिझाईन कसं होतं आणि त्यांचं आयुष्यभर व्यवस्थापन कसं होतं यावर पण होईल. डिजिटल ट्विन सारख्या संकल्पना यामुळे अजून शक्य होतील. निश्चितच. तर आजच्या चर्चेतून ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा. जसजसं AR बांधकाम क्षेत्रात अजून सामान्य होईल, तसतसं इथल्या प्रोफेशनल्सच्या कामाचं स्वरूप कसं बदलेल, कोणती नवीन स्किल्स लागतील, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.